नमस्कार. आज आपण बिना भाजणीची थालीपीठं बनवणार आहोत. तुम्ही याला धपाटेसुद्धा म्हणू शकता. एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, चवीपुरता मीठ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट, पांढरे तीळ हे सर्व साहित्य पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी पीठ मुरायला ठेवायचं आहे किंवा भिजत ठेवायचं आहे. आता आपण थालीपीठं थापून घेऊया. त्यासाठी एक स्वच्छ कापड घेऊन ते थोडंसं ओलं करून त्यावरती आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन हवी तेवढी लहान किंवा मोठ्या साईजची थालीपीठं थापून घ्यायची आहेत. त्यानंतर तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती ही थालीपीठं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. मी राहिलेल्या सर्व पिठाची थालीपीठं बनवून घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत. नाश्त्यासाठी तयार आहेत गरमागरम थालीपीठं. तुम्हीही दही, उसळ, लोणचं किंवा टोमॅटो सॉस यासोबतसुद्धा ही थालीपीठं खाऊ शकता. गरम गरम असा हा पोटभरीचा नाश्ता थालीपीठं. धन्यवाद.